तर वाढत्या तापमानामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतीये। पुण्यामधील कुकडी प्रकल्पातील 7 धरणांमध्ये आजच्या स्थितीला केवळ 14% पाणीसाठा उपलब्ध आहे। कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठ्या असलेल्या डिंभे धरणाची पाणी पातळी झपाट्याने घटते आणि याचा डिंभे धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट झाली आहे। मी सध्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा असलेल्या डिंभे धरणावरती आलेलो आहे। 13.5 टीएमची क्षमता असलेल्या या डिंभे धरणामध्ये आजच्या स्थितीला केवळ 13%च पाणी साठा उपलब्ध असून कुकडी प्रकल्पातील इतर धरणांचा विचार केला तर वडज असेल, माणिकडो असेल, घोड असेल, चिल्लेवाडे असेल, पिंपळगाव जोगे असेल यासोबत डिंभे असेल या कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांमुळे आजच्या स्थितीला केवळ 14%च पाणी साठा उपलब्ध आहे। या कुकडी प्रकल्पातील धरणांमधून पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यातील शेतीला आणि औद्योगिक नगरीला या धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो। मात्र यावर्षी वाढत्या तापमानामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने घटलेली आहे आणि त्यातच यंदा एल निनोचं सावट असल्याने पर्जन्यमान कमी होईल असा सुद्धा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि जर पाऊस कमी झाला तर याचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसणार आहे। आता पाऊस कसा पडतो हे पाहणं सुद्धा जरी महत्वाचं असलं तरी सध्या शेतकऱ्यांकडनं धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडलं जावं अशी मागणी केली जाते। मात्र सध्या पिण्याच्या पाण्याचा विचार करूनच आवर्तन सोडायचं की नाही याचा सुद्धा विचार प्रशासन करतं। मात्र या पुढच्या काळात पाऊस कधी पडणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून खरीप पूर्व हंगामाच्या शेती मशागतीची कामे सुरू आहे। त्यामुळे पाऊस लवकर पडावा आणि पेरणी लवकर व्हावी अशी सध्या आशा शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे सध्या बळीराजाच्या नजरा या पावसाकडे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव।